सोन्याचे जोडे हरवले. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोतेहो? चला तर मग आज आपण नवीन कथा पाहूयात. एकदा श्री स्वामी समर्थ मोदीचे वाड्यात राहत होते. मोहरमचे दिवस असल्याने श्रीपाद भट्ट, पुजारी व भुजंगा शिपाई यांनी ताबूत पाहण्यास जाण्यासाठी महाराजांकडे आज्ञा मागितली. महाराजांनी त्यांना जाऊ नका म्हणून आज्ञा केली, पण मौज पाहण्याची फार उत्कंठा असल्याने काही वेळाने मोठ्या मिन्नतवारीने महाराजांची पुन्हा पुन्हा त्यांनी आज्ञा मागितली. मग महाराज आज्ञा देईनात. दुसरे सेवेकरास महाराजांजवळ बसून हळूच डोळा चुकून उभयता ताबूत पाहण्यास निघून गेले. कृष्णापाचे 3-3.5 तोळ्याचे सोन्याचे जोडवे श्रीपाद भटजींच्या हातात होते. ते ताबूताच्या गर्दीत कोणी काढून घेईल म्हणून हुशार शिपाई भुजंगा याचे हातात भटजींनी जोडवे घातले. आपण गरीब आहोत, आपल्या हातात जोडवे नको, उगाच गेले असल्यास तर पंचायत होईल म्हणून भुजंगा जोडवे घालीत नव्हता. पण आपण जवळच आहोत, जोडवे कुठे जातील म्हणून श्रीपाद भटजींनी त्यांच्या हातातच जोडवे घातले. ताबूत बुडवण्याचा तो दिवस होता. हजारो लोकांची गर्दी होती. मजा पाहता पाहता दोघेजण गर्दीत शिरले. ताबूतावर उडवण्यास भुजंगाने रेवड्या आणि खारका घेऊन तो उडवू लागला. त्यावेळीच भुजंगाच्या हातातले जोडवे कधी उडवले गेले त्याचे त्यालाच कळलेच नाही. पण तो घाबरला. गर्दी अमाप उसळली होती. त्याने जोडव्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते सापडले नाहीत. म्हणून भुजंगा श्रीपाद भटाला घेऊन घाईघाईने स्वामींपाशी धावत धावत आला. स्वामी ध्यानस्थ अवस्थेत असताना त्यांना सारे काही समजले होते. भुजंगाला पाहून स्वामी संतप्त झाले आणि त्याला ओरडू लागले. भुजंगा, तुला जाऊ नको म्हटले होते ना, तरी तू का गेलास बरे? भुजंगा गयावया करू लागला. स्वामींना त्याने लोटांगण घातले. भुजंगाची केविलवाणी परिस्थिती पाहून स्वामींना त्याची खूप दया आली व दयेचा पाझर फुटला. ते म्हणाले, काळजी करू नकोस, जोडवे येथे चालत येतील. स्वामींचे शब्द पूर्ण होईपर्यंत त्याच्या आतच पोलीस शिपाई जोडवे घेऊन आले. भुजंगाला खूप आनंद झाला, कारण स्वामींनी त्याच्यावर कृपा केली होती ना. असे आहेत प्रेमळ स्वामी. श्रोतेहो, तुम्हाला माझी ही कथा कशी वाटली? आवडली का? कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर लिहा, ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.